आदरणीय व्यासपीठ, येथे जमलेले सर्व मान्यवर, मानवतावादी समाजसेवा संघटना पुणे यांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करते. आता वडिलांविषयी काय बोलायचं, एवढं महान कार्य त्यांनी केलेलं आहे. श्री रतन धुमाळे म्हणजे माझे वडील आणि मला त्यांचा खूप अभिमान आहे. आईचा सुद्धा मला खूप अभिमान आहे. म्हणजे आईने आणि पप्पांनी मिळून जी काही तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्था सुरू केली, तसेच आमचं घरटं प्रकल्प जे की अनाथ मुलींसाठी 45 मुलींचा पूर्ण निवासाचा आणि त्यांच्या शैक्षणिक जबाबदारीचा सगळा पप्पांनी वसावा घेतला आणि तो वसावा आम्ही पुढे चालवत आहोत. परंतु त्यांचं जे कार्य आहे ते खरंच खूप महान आहे आणि त्याची तुलना करू शकत नाही. मी काय बोलणार त्यांच्याविषयी, इतकं समाजातले सगळे जागरूक त्या ज्या संघटना आहेत त्या सर्वजण त्यांचे सत्कार करत आहेत, त्यांना पुरस्कार देत आहेत. आणि या वयातही माझे वडील अतिशय प्रामाणिकपणे त्यांचं कार्य करत आहेत. शाळेमध्ये ते अजूनही व्हिजिटला जातात. ज्या ज्या शाळा त्यांनी सुरू केलेल्या आहेत तिथे ते स्वतः जातात, अभ्यास बघतात, स्वच्छता बघतात, शाळा कशी चालते हे बघतात, पालकांकडनं रिप्लाय घेतात आणि आम्हाला लाजवेल असं त्यांचं कार्य आहे. त्यांचा वसा तर आम्ही नक्की घेतोय, परंतु प्रयत्न करतोय, पण त्यांच्या एवढं जास्त आम्हाला जमणार नाही. कारण पप्पांनी म्हणजे कधी 4 व्हीलरचा वापर केला नाही. ते चालत जायचे, बसचा वापर करायचे. वाझे, कात्रज, आंबेगाव, लोणी कात्रज, 17.5 ठिकाणी, ससाणे नगर या ठिकाणी ते स्वतः सगळ्या शाळांमध्ये बसच्या सेवेने जायचे, चालत जायचे. ससाणे नगरमध्ये तर सर्वांना परिचित आहे. जर रस्त्यावरती ते चालत असताना जर एखाद्या गाडीवर म्हणजे उदय भानपाटे सरांनी पण पप्पांना बऱ्याच ठिकाणी गाडीवरती नेलेलं आहे. नाना काका असतील आमचे, त्यांनीही नेलेलं आहे. मला वाटतं जाधव सरांनी पण काही काही कार्यक्रमांमध्ये त्यांना गाडीवरती नेलेलं आहे. म्हणजे खऱ्या समाजसेवेची त्यांची तळमळ आणि त्यांना स्वच्छता फार आवडते. तेलकोमध्ये त्यांनी काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी बारीक बारीक लक्ष दिल्या होत्या. जे इन्स्पेक्शन करायचे ते भरपूर तिथल्या चांगल्या सवयी त्यांनी अंगीकारल्या. ते शुक्रवार पेठेमध्ये राहायला होते, त्यांच्याविषयी आमचं लवकरच पुस्तक प्रकाशन होणार आहे पप्पांचं. आणि त्या कार्यक्रमाला मी सर्वांनाच विनंती करेल की मी तुम्हाला सर्वांना आमंत्रित करेल, तुम्ही पण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. आपण जून-जुलैच्या दरम्यान आपण त्यांचं पुस्तक तयार करून पूर्ण प्रकाशित करण्याच्या मार्गावर काम चाललेलं आहे. शेवटचे 2-4 अध्याय राहिलेले तेवढे झाले की आपण नक्की हा कार्यक्रम आयोजित करू. आणि खूप म्हणजे त्यांच्याकडे मी प्रत्येक गोष्ट शिकत आलेली आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजकार्याचं वसा माझे मिस्टर आणि मी घेत आहे. आमचा संपूर्ण परिवार हा शाकाहारी आहे आणि पप्पा पण आमच्या पहिल्यापासून आई म्हणजे श्रीकृष्णाचं त्यांना जास्त आईला माझ्या वेळ होतं. म्हणून असं घर आमचं इतकं छान आहे, कुटुंब छान आहे आणि समाजातील सर्व साथीदार जे काही आता इथे बसलेले सर आहेत, बालगुडे सर आहेत, हे तर आम्हाला प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करतात. गायकवाड सर असतील ते पण माझ्या मिस्टरांना मला खूप छान मार्गदर्शन करतात. अर्चना मॅडम इथे आलेल्या आहेत. रोटरी क्लबमध्ये त्यांनी मला अजून सामाजिक कार्यामध्ये मी सहभाग घेशील म्हणून रोटरी क्लब त्यांनी मला जॉईन करायला सांगितलं. म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून आणि त्या प्रत्येक घटकापर्यंत आपली मदत काही ना काही मिळाली पाहिजे या हेतूने ही संस्था कार्य करत आहे. भरपूर मुलांचे उपक्रम खूप छान घेतो आम्ही. गणेश कला क्रीडामध्ये SRPF मध्ये आमची क्रीडा स्पर्धा होते. गणेश कला क्रीडामध्ये गेली 15 ते 20 वर्ष आम्ही गॅदरिंग घेतो. सर्व शाळांचा उपक्रम, सहली असतील, इतर सगळ्या सुविधा ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे आमच्या संस्थेला, असे पोपटलाल सिंघवी सर असतील, प्रवीणजी जोशी सर असतील, कोकिलाबेन असतील, मला वाटतं रोटरी क्लब, लायन्स क्लब, इतर भारत विकास परिषद, इतर भरपूर मदत आम्हाला विविध संघटना व संस्था करतात आणि त्या संघटना गरीब विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचं कार्य पप्पांनी केलं आणि शाळाही छान करायचं कार्य पप्पांनी आणि आईनी केलं. ते कार्य खूप महान आहे आणि मानवतावादी समाजसेवा संघटना पुणे यांनी माझ्या वडिलांना हा जो पुरस्कार इथे दिला, प्रदान केला, त्याबद्दल मी त्यांचे शतशः ऋणी आहे.
आणि तुमच्या या सर्व कार्याला सलाम करते आणि माझे मनोगत संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.